लोकसभेच्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी थोड्याच वेळात पुण्यात दाखल होणार असून त्यांच्या उपस्थितीत छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। या कार्यक्रमासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून काँग्रेस पक्ष आणि आयोजकांना तब्बल 30 अटी घालण्यात आल्या। कार्यक्रमस्थळी क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांना प्रवेश देता येणार नाहीये। यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरे, गर्दीवर नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आयोजकांवरती देण्यात आली आहे। थोड्याच वेळात राहुल गांधी पुण्यात दाखल होणार आहेत। प्रतिनिधी संदीप राजगोळकर पुण्यातून जोडले गेलेले आहेत। थोड्याच वेळात राहुल गांधी पुण्यामध्ये दाखल होतील, काय तिकडचा माहोल? नाही, तेजस्विनी, राहुल गांधी हे पुण्यामध्ये दाखल झाल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत, पुणे जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक राहुल गांधी घेणार असल्याची देखील माहिती आपल्याला समजते। आणि त्यानंतर देशातला चौथा कार्यक्रम म्हणजे प्रयागराज, त्यानंतर डेहराडून, कोटा राजस्थान आणि चौथा पुण्यातला, महाराष्ट्रातलं पुणे हे शहर, या ठिकाणी हा छात्रों का गूंज हा कार्यक्रम होतोय। मी त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी हा कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। साधारणतः 5 वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल। आपण पाहतोय आलिशान हा मंडप या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे, भव्य स्टेज उभा करण्यात आलेला आहे आणि राहुल गांधीचे कटआउट्स जे आहेत त्यांचे ते या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत। आणि ज्या ठिकाणी मी सध्या उभा आहे तेजस्विनी, हीच ती सगळी जागा आहे ज्या ठिकाणी हजारो विद्यार्थिनी या काही वेळात दाखल होणार आहेत। कुठेही या ठिकाणी खुर्ची ठेवण्यात आलेली नाही। विद्यार्थिनी या उभं राहूनच थेट राहुल गांधी यांच्यासोबत संवाद साधणार आहेत किंवा राहुल गांधी यांचं मार्गदर्शन जे आहे ते ऐकणार आहेत। त्यामुळे प्रामुख्यानं सावित्रीबाई फुलेंचा वारसा आहे पुण्याला, आपल्याला माहिती आहे, शिक्षणाचं माहेरघर पुण्याला समजलं जातं आणि त्यामुळेच या पुण्यातल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाला मोठं महत्व आहे। दुसरीकडे या सगळ्यावरून राजकारण देखील केलं जात आहे। एबीव्हीपी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये काल रात्री काही प्रमाणामध्ये राडा झालेला होता, आपल्याला माहिती आहे। आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरना पैसे देऊन या ठिकाणी आणण्यासाठी, मुलं आणण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं जात आहे, असा देखील आरोप काँग्रेसनं केलेला आहे। आणि दुसरीकडे या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते, राष्ट्रीय पातळीवरचे असतील किंवा राज्य पातळीवरचे असतील, ते देखील पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे साधारणतः 8 ते 10,000 कदाचित मुलींची संख्या असू शकते असं सांगितलं जात आहे। आणि या संपूर्ण परिसरामध्ये तेजस्विनी मुलांना प्रवेश नाही, म्हणजे पुरुषांना प्रवेश नाही, फक्त विद्यार्थिनींसोबतच राहुल गांधी हे थेट संवाद साधणार आहेत। साधारणतः 7:10 एआयसीसीचा मेसेज जो माध्यमांना मिळाला आहे त्यानुसार संध्याकाळी 7:10 राहुल गांधी हे व्यासपीठावर येतील आणि मग ते मार्गदर्शन करतील। त्यापूर्वी 5 वाजता जो कार्यक्रम सुरू होईल त्यामधून परीक्षांमध्ये झालेले घोटाळे किंवा डॉक्युमेंटरी जे आहेत त्या दाखवल्या जाणार आहेत। अजून गर्दी झालेली नाही आहे, पावसाचं वातावरण आहे पुण्यामध्ये, त्यामुळे सिक्युरिटी पर्पजमुळे एकीकडे सगळे संपूर्ण पोलीस छावणीचं जे स्वरूप आहे ते आलेलं आहे या संपूर्ण परिसराला। त्यामुळे आता काही वेळात विद्यार्थिनी ज्या आहेत त्या दाखल व्हायला सुरुवात होईल। मात्र एकंदरीतच चौथा हा कार्यक्रम असल्यामुळे विशेष महत्व आहे। विरोधी पक्ष नेते असल्यामुळे राहुल गांधी महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल काही बोलणार का, सत्ताधारी सरकारवर काही टीका करणार का? कारण ज्यावेळेला नीटचा घोटाळा समोर आलेला होता त्याचं कनेक्शन, महाराष्ट्र कनेक्शन हे संपूर्ण देशानं पाहिलं आहे तेजस्विनी। त्यामुळे पाहावं लागेल राहुल गांधी भाषणामध्ये नेमकं काय बोलतात ते। त्या कार्यक्रमाला कसा प्रतिसाद मिळतो हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।